तर हाय दोस्तो, परत एकदा स्वागत आहे आपल्या कांबळे ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे आगरीपाड्याला. आगरीपाड्याचा राजा आहे. सगळे पोरं आम्ही दरवेळीसारखे सगळे परत यावेळेस पण गेले. मी आणि माझा भाऊ आता डायरेक्ट पेट्रोल पंपवर आलो आहे. पेट्रोल गाडी टाकणार आणि डायरेक्ट आम्ही कॉलवर जाणार. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि तुम्हाला कळणंच आज गणपतीचं काम कसं होणार आहे आज. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. चला पेट्रोल टाकतो आता. गाडी रेडी. $100 का भाई. तर आता फायनल आम्ही निघलोय. आता डायरेक्ट कॉलवर भेटू. चला. So don't even try, cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try, cause when the bullets fly, I'm the last one to die. आमचे अजय भाई दरवेळी सारखं मेहनत करतात आहे. यावेळेस पण काय करतोय पण येऊ. हे रोटोवाले असले आपले काय करणार, त्यांना हे नटो हे करायला झालं. जास्त ताकद भावंगड आहे ना, म्हणून त्याला बोललो जरा टाईट करणार. त्यांनी ताकदीचा प्रश्नच नाही तर डोक्याने खेळायला लागते. म्हणजे तुला काय बोला, डोकं नाही याच्याकडं. डोकं नाही चित्तकडे. नाही तुला डोक्यात घालीन आता मी. तुझं डोकं व्यवस्थित होईल. 8-7 वाजता. कशी तब्येत कशी. तब्येत मस्त आहे, फक्त एक आता जरा टॉनिक पाहिजे आम्हाला. समझ रहे हो आप समझ रहे हो. वडापाव. भावा गाणं वाजणार ना यावेळेस चांगले. आता सध्या वडापाव वाटायला ठेवले. काय मग यावेळेस भजी पाव भजी भजी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. भजी भेटायला लागले यावेळेस. काय वाटतं, कसं वाटतंय मग. मला तर लय भारी वाटायला लागलं. आयला भजी बिजी भेटायला लागले यावेळेस. अच्छा उद्याचं काम परवा डोसलाय. परत हा तिकडचे. अरे ते त्याच्यासोबत चिवडा बिवडा देतात ना त्या प्लस. क्या बात, किस कौन सा काम है कलाचा. अच्छा हो हा गैला टाइम ऐरोलीचा ना. चाललो ऑर्डरवर. आता आमचे पोरं गाडीला धक्का मारायला लागलेत. हे अजय भाऊ आमचे कॉन्सर्ट प्लेअर. पण देणारे एनर्जी ड्रिंक, कारण की काल पोरं थकलेत ना सगळे, तर तो बोलला आज सगळ्यांना एनर्जी ड्रिंक देतो. काय मग नयन, काय चाललंय. बोल 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 बोल. मला का बोलायचं. अरे देतो बाबा, देतो व्हिडिओ देतो भावा, तुझा व्हिडिओ देतो. काय मला
मला पण जरा फेमस होते जरा बात तो सही है दौड़ा कर स्टार पण आपला भाऊ काय आपला भाऊ ऐकतच नाही किती मेसेज कर रहा फोन पण बंद 4 फोन किए मैंने तेरे को सुबह से फोन ही नहीं अरे लगा भाई तेरा। बंद नहीं रहेगा अपना हमें रूम में था जरा आपल्या भावाला सांगा मला पण जरा होते फेमस काय आपल्या भावा छोटा भाऊ तुमचा लेकिन तेरे सिंगल वीडियो नहीं है हे मेरे भाई हे फोटो भी है वीडियो भी है फोटो पण आहे व्हिडिओ पण आहे फायनली काम आम्ही चालू करतो आता मूर्ती पण आली बाप्पाचं आगमन झालं मूर्ती पण एकदम जबरदस्त आहे मूर्ती दाखवतो मूर्ती तर एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त आज मजा येणार आहे कामाला गाडी येऊ दे बोल इनोवा जाऊ दे रेडी आणू वर्षात आपण पदार्पण केलेले असून
आजचा हा खूप मोला काम आमचं कंप्लीट झालं आता. आज लवकर आमचं काम झालं कंप्लीट. 9 वाजता आज पॅकअप लवकर सुरू झाला, लवकर संपलं. हे आमचे आज भावने आज आमचा पूर्ण शूट घेतलाय. आजचं काम थोडं एकदम नॉर्मल ठीक आहे. प्रत्येक काम सारखं नसतात. भोंगे नसल्यामुळे भोंगे सर्व गणेश मंडळ तसेच मुंबई पोलिसांना विनंती करतोय की हा जो भोंगेचा जो विषय आहे बरोबर. लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्यावा. कारण हे कसं असतं, बँजो पार्टी आहे आणि तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये अशा असंख्य बँजो पार्टी आहे. तर प्रत्येकाला आम्ही मुंबई पोलिसांना विनंती करतो जी काही गणेशोत्सवामध्ये बंदी आणलेली आहे ती सगळ्या आपल्या समन्वय समितीने बसून गणेश समिती तसेच बँजो पार्टीमध्ये जेवढे या सर्वांनी बसून लवकर हा विषय सॉर्ट आउट करून जेणेकरून सर्वांना उत्साह हा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात येईल अशी मी विनंती करतो. बरोबर एकदम परफेक्ट. भावने आपल्या एकदम परफेक्ट बोलला. कारण की भोंग्या नसल्यामुळं ना काम एकदम बरोबर नाही वाजन झालं. कारण की साऊंडचा आवाज जसा पाहिजे तसा नाही भेटत होता आम्हाला. आणि आजचं काम बऱ्यापैकी चांगलंच झालं आहे. आणि बोललो परत सांगतो तुम्हाला की प्रत्येक दिवशी सारखं म्हणजे सगळेच चांगले कामं नसतात. कधी कधी 19-20 होत राहतं. भाऊ कसं वाटलं आजचं काम कसं झालं? भोंगे नसल्यामुळे शॉर्ट झाला, ऑडिशन होत नव्हतं. हे आमचे संकेत भाऊ थाप प्लेअर आहे आणि हे लय लांब नाही येतात गणपतीसाठी. खास इथेन म्युझिकलमध्ये खास पेनवरनं येतात. पेनवरनं कारण की ते मुंबईत नाही राहत म्हणून पेनवरनं ते खास बँजो वाजवसाठी आपल्या हितेनमध्ये येतात. भाऊ काय तर बोला, आजचं काम कसं झालंय? काम खूप चांगलं झालं. ग्रेट आहे. भोंगे नसल्यामुळे थोडंसं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की भोंगे नसल्यामुळे थोडा आज शॉर्ट झाला. ठीक आहे, तरी पण आता बोलतात ना की गणपती आता येणार आहे. आत्ताचे काम चालू झालं आहे. अजून नवरात्र पण येणार बाकी आहे. नवरात्रमध्ये तर राडा होतोच आमचा. दरवर्षी राडा करतोच आम्ही. या नवरात्रमध्ये पण आम्ही राडा करणार. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या कांबळे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आपले ब्लॉग बघत राहा आणि प्रेम पण असं राहून द्या.
थँक्यू चला